पण मस्त मजेमध्ये आहे। आज सकाळ सकाळी विहान मला खूप दोघांनाही घाबरवला। एक तर सकाळी उठला तो रडतच उठला। काय केलंस तू? काय केलंस सांग? कसं केलंस? ओ कसं केलंस? दाखव ना कसं केलंस? कसं केलंस? असं केलंस का? मानी काय मानी? कसं रोज छान आपलं हसत खेळत उठतो तो। उठून आम्ही दोघंही कोणी नसेल ना बाहेर तर डायरेक्ट किचन मध्ये येतो, मम्मा किंवा डॅडू असा आवाज येतो तो छान आणि छान खेळतो। मग आज तसं तसं काहीच नव्हतं। उठून हंतरून मध्येच तो नाही काय रडत होता, थोडंसं किरकिर करत होता, उठायला पण बघत नव्हता। सो यांना म्हटलं 1-2 मनुके द्या। मनुके भेटलं की तो पटकन खुश होतो आणि छान खेळतो। मग यांनी काय केलं, त्याला मनुके द्यायसाठी केले। ते नको काढू, नको नो नो नो। सो बघा मग ह्यांनी मनुके दिली। मनुकेची मग जवळजवळ ती छोटी नाही का कप मध्ये मी ठेवते, मग तेच त्याला हवे होते। सो ते घेऊन म्हटलं, नशीब त्याच्यामध्ये थोडेसेच होते, 5-6 होते असेल। मग ते त्यांना खाल्ले आणि मग लगेच त्याला बाजूलाच ना बदाम वगैरे ठेवते, ती पण बॉटल होती। मग ह्यांनी ना त्याला थोडं शांत बसू दे म्हणून एक बदाम वगैरे दिलं असेल, 1 किंवा 2। मग छान त्याने चावून वगैरे खाल्ला आणि नंतर मग त्याच्या रुटीन प्रमाणे त्याला दूध वगैरे दिलं। सो दूध वगैरे त्यानं पिला। रोज असं नाही का थोडंसं नखरे करतो, पीत नाही काय नाही। मग त्यानं पटकन आज दूध पण पिला। मग मला असं वाटलं नाही काय काल जेवला नाहीये म्हणून, मग त्याला भूक वगैरे असेल म्हणून तो पटकन पिला असं वाटलं आम्हाला। पिल्यानंतर थोडा वेळ खेळत होता आणि खेळता खेळताच मग त्याला उलटी करायला लागला। आता मला कळत नव्हतं की काय करू म्हणून। सो मी पण एकदम घाबरली, कारण असं शक्यतो कधी असं उलटी वगैरे करत नाही आणि आजारी पण नाहीये। छान म्हणजे काल खेळत होता। मग मला पण एकदम काहीच समजत नव्हतं आता काय करू म्हणून। मग उलटी भाडभड खूप छान उलटी केली। मग पटकन पाणी गरम होतच, कारण माझ्यासाठी ठेवलं होतं। सो तेच मग विहानला ह्यांना म्हटलं की चला तुम्ही त्याला आंघोळ वगैरे घालून द्या। सो हे आंघोळ वगैरे त्याला घातले, कपडे वगैरे चेंज केले आणि मग नंतर परत थोडा वेळ म्हटलं की नाही की त्याला थोडंसं तुम्ही वरती टेरेसवर घेऊन जावा, कारण तो उलटी वगैरे करून आंघोळ वगैरे घातल्यानंतर झोपायला बघत होता। परत मग नको म्हटलं थोडा वेळ तुम्ही त्याला टेरेसवर घेऊन जा, म्हणजे कसं त्याला छान वाटेल परत। मग हे बाहेर इतपत तर आले त्याला टेरेसवर घेऊन जाण्यासाठी, मग परत उलटी करायला लागला। मग परत त्यानं खूप सारी अशी उलटी केली। मग म्हटलं चला तर डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल म्हटलं, कारण कसं लहान मुलांना काय होतं ते आपल्याला नाही समजत। सो आता एवढ्या लवकर तर डॉक्टर येत नाहीत म्हटलं, तोपर्यंत मग मी म्हटलं माझे आंघोळी आणि कपडे वगैरे करून घेते। सो मग मी तोपर्यंत आंघोळी आणि कपडे वगैरे केले, तोपर्यंत परत विहान झोपल्यावर मग आता उठलाय तो आणि आता बघू, आता उठल्यावर छान खेळतोय। होणार विहान आता छान खेळायला लागलास ना। आता थोडा वेळ बघते, जर काय वाटलंस तर मग म्हटलं तुम्ही जा म्हटलं ऑफिसला, जर काय वाटलंस तर मग मी घेऊन जाते म्हटलं। आम्ही जिथं रेग्युलर डॉक्टरला जातो ना तिथं। आता तर उठल्यापासून छान खेळतोय, नाही तर मला खूप म्हणजे खूप डोक्याला टेन्शन होतं। काही तोंडात घालू नको ना। सो बघू आता तरी खेळतोय, आता बघू काय काय असेल त्या। आणि ह्यांनी काल एक विहानसाठी बॉटल घेऊन आली होती, खूप छान आहे। आणि असं काय असेल तर मग मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमी, जसं की काल पण एक पोस्टमध्ये टाकलं होतं का विहानचा गेम तर तो माझ्याकडे आहे, खूप छान आहे विहान। कधी कधी आपण त्यांना घेऊन मग ते पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज हे त्यांना ऐकू शकतो, म्हणून मी पोस्ट केलं होतं। इनकेस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता। जसं की मी म्हटलं होतं तुमच्यासोबत एखादी जर छान गोष्टी असतील तर मी तुमच्यासोबत शेअर करेन। सो यांनी ना विहानसाठी बॉटल आणली होती काल, आणि तो म्हणजे हे घेऊन आले तेव्हा तो झोपला होता। सो सकाळी आता बघेल तो। ती बॉटल आहे, खूप छान आहे। हो इथं बस देते। हे घे बॉक्स, पाण्याची बॉटल आहे ॲक्च्युली। सो असं हा छोटासा कप आहे, म्हणजे बाहेर, आणि थर्मास सारखं आहे। आणि ह्याला अशी ही बॅग आहे, इथं ही पण आहे, छोटंसं क्यूट आहे, छान वाटली ही बॅग बघून त्याची। आणि हे असं आहे, बाहेर घेऊन जाताना खूप छान आहे। सो थांब हां थांब देते। से बघा असं आहे, खूप छान आहे, मला खूप आवडली। म्हणजे मी पाहिली नव्हती, मी फर्स्ट टाइमच ही अशी बॉटल पाहिली, कारण डीमार्टमध्ये वगैरे लास्ट टाइम आम्ही बघत होतो विहानसाठी बाहेर वगैरे घेऊन जायसाठी, पण तेव्हा काय मला भेटली नव्हती। आणि ही अशी आहे, 1/2 लिटर पाणी सहज याच्यामध्ये बसेल। हे बघा आतमध्ये असं आहे, आणि हे आहे, आणि ह्याचं एक हे आहे, आणखी एक ह्याचा छान यूज होतो बघा, मी तुम्हाला दाखवते।
हे असं लावायचं, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी काहींना माहित असेल पण काहींना माहित ना. सो इथं हे असं लावायचं आहे आणि हे असं घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी गरम पण राहतं, तसंच थंड पाणी किंवा आपण गरम पाणी. आता बघा पावसामध्ये स्टील विहानला मी गरम पाणीच देते. माझं असं म्हणणं होतं की चला 2 वर्षापर्यंत त्याला छान गरम पाणीच द्यायचं म्हणून, म्हणजे मी अजून देते. आता जोपर्यंत त्याचा दुसरा बर्थडे होत नाही तोपर्यंत गरम पाणीच देईन मी. तर आता बघा पावसामध्ये किंवा असं खूप थंड पाणी प्यावंसं नाही वाटत, थोडंसं कोमट वगैरे असेल तरी पटकन पितात मुलं. म्हणून मग आता काय करेन, ह्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवत जाईल, म्हणजे ते दिवसभर कोमट छान राहील. तसंच हो बाया थांब ना देते. सो हे आणि हे घेऊन जायचं मग कुठं बाहेर असेल ना की गरम पाणी असेल तर मग हे असं देता येतं ह्याच्यामधून. म्हणून आता बऱ्यापैकी पावसाळा येतो तर इकडे तिकडे जाणं होतंच, तेव्हा खूप छान आम्हाला मग यूजमध्ये येईल. हा बाया देते. सर बघ ही ऑफलाईन आहे, जर याची लिंक वगैरे भेटली तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला हवे असेल तर घ्या तुम्ही. मग बघते अगोदर मला भेटते का त्याची लिंक ऑनलाईन, कारण क्वालिटी वगैरे खूप छान आहे. अरे देते की हे बघा असं करायचं, थर्मास सारखं आहे, मस्त आहे, मला आवडली. कारण बऱ्याच वेळेला मी जात होती तर मला कुठं भेटत नव्हतं. काढून देऊ का? घे. चला अशाच काही नवीन गोष्टी असतील तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच ब्लॉगमधून. आता माझ्या रुटीनला लागते बघा, काहीच करायला देणार. असं त्याची थोडीशी जरी तब्येत ठीक असेल ना, नॅम नाही मला खायचं नाही तर सो मला दिवसभर आता तो काही म्हणजे काहीच करायला देणार नाही. नॅम नॅम नाही खायचं, नॅम नॅम नाही खायचं, नो 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 पिल्लू. काय पाहिजे? नाही बाय मी देते थांब. बस सो माझ्या रुटीन प्रमाणे ना ह्या डब्यामध्ये जिरा आणि बडीशेप रात्री मी भिजत ठेवते आणि ह्या डब्यामध्ये काय बदाम आणि मनुके भिजत ठेवते. सो त्यात जिरा पाणी वगैरे करून घेते मी. थोडा आज लेटच झाला, हे असं होतं. मग बाळ असेल तर काही नाही. मनुके बोलली अरे भिजलेली मनुके तू कुठं खातोस? हा देते थांब. आज थोडासा मग ह्या सगळ्या गोष्टींना ना विहायच्या याच्यामध्ये मग थोडासा लेट झाला, पण काही हरकत नाही. जेव्हा आता हे इथं असं मी भिजत ठेवलेले आहेत. ते बा तू भिजवलेले खात नाहीस आणि तुला उलटी होते ना, तर आज नको काय खाऊ जास्त. त्याला आवडत नाही भिजवलेले, मी बऱ्याच वेळेला दिले पण खात नाही तो. खाऊ लागलास तू? एक करताना दुसरं काम माझ्याकडून हमकस होतच. काल कैची पूर्ण तोडून टाकली आणि आजकाल माझ्याकडून बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या की तुटत आहेत. ठेवूया हा नंतर. सो आज असा विचार करते की विहानला साधं सिंपलच जेवण देईन, आज एक्स्ट्रा काहीच असं देणार नाही, जेणेकरून त्याचं परत नाही का हे नको व्हायला म्हणून. बरं थांब जरा, आवरूया नाही काय, आवरूया ना काम आवरूया की लोक आवरूया. काम कशी तेव्हाची तेव्हा झाली ना की काही वाटत नाही, पण हे आता थोडंसं लेट झालं ना की मग नको वाटतं, काही करायचं वाटत नाही. गप झोपावंच वाटायला लागले. बाहेर जोरदार पाऊस आहे पण नाही. आता विहान एकदा थोडा वेळ पाऊस आहे, आता विहान थोडा वेळ एकदा झोपून उठले ना पटकन झोपणार नाही. तो पाऊ आहे ना. विहान थोडं गाणं म्हणून दाखव रे, गाणं म्हण ना, गाणं म्हण. छान मजा पिल्लू, गाणं म्हण जरा. अरे रे 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 अरे रे रे काय झालं हो. इथं मस्त जिरं पाणी उकळत आहे बघा. काय बघा ठेवू? हा थांब ठेवते. माझ्याकडे सारखे हे मागतोय, मखाने मागतोय. ऍक्च्युली तर भरणीमध्ये आहेत ठेवले होते मी, पण ते आता बरेच दिवस झाले मी त्याला भाजून दिले नव्हते. सो ते मऊ झालेत आणि सारखे तेच मागतोय. सो मी थांब म्हणते त्याला, नाही की भाजून देते, पण ऐकायला तयार नाही. आणि प्लेट घेऊन तयार आहे की त्याला मनुकेच हवे, हे मखानेच हवे आहेत म्हणून. देते 2 मिनिटं थांब फक्त. 7-8 मिनिटं लागतात फक्त भाजायला. देते मग सोनू देते. हा देते.
आणि एखादी ती गोष्ट मागितलं ना तर त्याला द्यावीच लागते, मग तो ऐकणारच नाही. ते थांबे बघ, भाजायला ठेवते. 5 मिनिटं थांबशील का? फक्त 5 मिनिटं. हे भाजल्याशिवाय चांगले नाही लागत. देते. मग तो ऐकत नाही. कधी गोष्ट त्याला हवी तर हवीच म्हणतो तो. स्वतः पटकन भाजून घेते मी त्याला थोडं. ऍक्च्युली आता ह्या दिवसामध्ये काय होतं ना, ते खूप सारे भाजले की मग थोडेसे मऊ पडतात. आता काय करते, नॉर्मली थोडेसे त्याला भाजून घेते. काय खेळवायचे यानं थोडी होतंय. सो 5-7 मिनिटं लागतात छान भाजायला. तर पटकन मी याला भाजून देते, कारण तुम्हाला काय वाटत नाही तो ऐकेल म्हणून, एवढा वेळ थांबेल म्हणून. आता तुम्ही मला बरेच जण ओरडतील, पण खरंच ऐकत नाहीये. पण मी लक्ष ठेवते त्याच्याकडे, तो हे करेल म्हणून, पण बिलकुल हे ऐकत नाही. मला असं वाटतं की त्याला आज थोडं नाही काही गरम आहे की भाजेल. भाजला? कुठं भाजला? इथं का? आणि तुला कुठं काकींचे ते भुजाले बघू? कुठं लागले? तिथं लागले का? कुठं बघू? काकींच्या इथं का? बाजू इथं खेळायला गेलं आणि त्यांचं नाही काही इथं हे बेडचं थोडंसं त्याच्या पायाला लागले. सो दाखवते काकींच्या इथं लागले म्हणून. कुठं बघू कुठं लागले? बाबू तू नको उतर खालती, चल पटकन. घे बाबा घे. विहानला ना ते पूर्ण रोस्ट करेपर्यंत एवढं हे नाही आहे की तो त्याला हवेच होते पटकनच. बस सीट प्रॉपरली. एखादी गोष्ट हवे सीट प्रॉपरली पिल्लू. विहू विहान खातोय त्याच्या मखाने, माझं जिरं पाणी पिते. तुला हवंय का? पिणार का तू? पिणार का? पितो का? नाही ना, नाही नको नको. तर कधी कधी ना अशी भीती वाटते की चला आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल इकडे तिकडे, एखादी गोष्ट आपण काय करत असताना नकळत मुलं काय पण तोंडामध्ये घालतात ना. सो मला तशीच भीती वाटत होती की विहाननं माझं लक्ष नसताना कधी काही तोंडामध्ये वगैरे घातलं असेल का, त्यामुळे त्याला उलटी वगैरे होत असेल का, ह्यानं मला थोडीशी भीती वाटत होती. मग मी सकाळी थोडीशी घाबरली होती. नंतर मग त्याला नाही का थोडंसं बरं वाटायला लागलं. मग उठल्यानंतर तो खेळायला लागला की मग थोडंसं मला रिलॅक्स वाटलं की चला असं काही खाल्लं नसेल, माहीत नाही. पण मनामध्ये कधी कधी खूप शंका येतात आणि भीती वाटायला लागते की चला आपलं एखाद्या वेळेला दुर्लक्ष झालं असेल का. थोडं 2 सेकंदाला पण लागत नाहीत मुलं काही पण तोंडामध्ये वगैरे घालायला. त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती. पण नंतर तो त्याला एकदा उलटी होऊन गेली. नंतर मग तो झोपून वगैरे उठल्यावर थोडंसं छान बरं वाटत होतं. मग त्यानं मखाना वगैरे खाल्ला. सो आता तो छान खेळतोय. तर मग थोडंसं छान वाटलं. त्यानंतर मग बघा इथं मी जेवण बनवलेलं नाही होतं. सो मग इथं मी मेथीची भाजी करायची होती. सो तीच करण्यासाठी मग घेतली, कारण मी हल्लं तशी पण मेथीची भाजी खूप आवडते. त्यामुळे म्हटलं चला तो भाकरी भाजी वगैरे ना छान खाईल म्हणून मग इथं मी भाजी करण्यासाठी घेतली. आणि म्हटलं आज थोडंसं सिम्पलच बनवते, जसं आता इथं पुण्यामध्ये बनवतात ना तसंच. म्हटलं चला कांदा वगैरे टाकले, लसूण आणि मिरची वगैरे टाकली थोडंसं, आणि मग इथं सिम्पल अशी मी भाजी वगैरे बनवून घेतली. तो इथं बघा ही रताळी स्वच्छ धुतलेत, वरतून थोडंसं तेल टाकले आणि छान मी भाजायला ठेवलेली आहेत. कारण इव्हनिंगला विहानला काही ना काहीतरी खायला लागतंच. सो आज म्हणून त्याला विचार केला की हेच देते मग मी. बघा रताळी छान उकडलेली आहेत. भरपूर दिवसांनी मला वाटते मी रताळी खाणार आहे. मी आणि विहान पण बरेच दिवस झाले आम्ही काय आणली नव्हती. सो आता उकडलेली आहे छान ही. तसं तर ही चुलीमध्ये भाजली ना की खूप छान लागतात, पण आता इथं काय ऑप्शन नाही आपल्याला, गॅसवर अशी वाफवावी लागतात. आता विहान बराच वेळ झाला झोपलेला आहे. सो आता उठला की मग छान त्याला दुधामध्ये घुस करून दिली ना तरी चालतात, मग तरीही छान खातात. किंवा मग ह्याचा थोडासा शिरा बनवून दिला ना तरीही छान आवडीने खातात मुलं. सो आता काहीतरी बनवते त्याच्यासाठी, म्हणजे ह्याचंच अगोदर बघते की तो असं खातोय का, नाही खाल्ला तर मग शिरा टाईप बनवून देते. सो तेव्हा तरी तो नक्कीच खाईल. आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटू अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.